अतिवृष्टि से प्रभावित किसानों को न्याय दिलाने की मांग तेज हो गई है। अमरावती जिले के जिन तहसीलों को राहत पैकेज से बाहर रखा गया, उन्हें भी शामिल करने की मांग को लेकर पूर्व सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले से तुरंत कार्रवाई की अपील की। राज्य सरकार द्वारा घोषित राहत पैकेज में अमरावती के 14 में से 8 तहसील शामिल नहीं किए गए। इसी मुद्दे पर नवनीत राणा ने अमरावती के जिलाधिकारी से फोन पर चर्चा करते हुए कहा कि जिन तहसीलों को वंचित रखा गया है उन्हें भी तुरंत पैकेज में शामिल कर न्याय दिया जाए। दृष्टी आता झाली आहे आपल्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा विषय, त्याच्यात आमचं दर्यापूर आणि योदा मंडळ आणि भातकुली आणि अंजनगाव हे पूर्ण सुटलेलं आहे। आणि त्या दिवशी मी मंत्री महोदयाशी बोलली होती, तर आपल्याला घ्यायला लागेल ना, अतिवृष्टीमध्ये नुकसान खूप आहे ना। हाँ हाँ अच्छा हाँ, तर तुम्ही ते पाठवत आहे का? आपण ते पाठवत आहे की आपले या पूर्ण तालुके? अच्छा, कधी पाठवत आहे आपण हे? हाँ, पाठवल्यानंतर मला एक मेसेज येऊन द्या ना की वी हॅव ऑलरेडी सेंड। मला तो पत्र जरी पाठवून दिला ना की तुम्ही ते सरकारला पाठवलाय, सो आय टॉक टू गार्जियन मिनिस्टर ऑल्सो, है ना? मला हाँ, मी बोलली आहे मॅडम सोबत, मी बोलून घेते। तुम्ही पाठवलं पत्र जे आहे मलाही पाठवा, मग मी ते बोलते। अच्छा, नाही पण आपल्या जिल्ह्यात कपास, सोयाबीन हे सगळे नुकसान आहे। मी कारण की मी फिरून आली ना, आणि आय हॅव लिटरली सीन दॅट की खूप नुकसान झालं आणि आपल्या शेतकऱ्यांना काहीच हाती लागणार नाही। तुम्ही पत्र ते पाठवा, आहे ना? ओके ओके।